तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बागलाण तालुक्यातल्या शिरपूरवडे येथून एक महत्त्वाची बातमी समोर आली. शिरपूरवडे टिंगरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून श्रावण महिन्यात भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. सुमारे 4 किलोमीटरच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय. या मार्गावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. शिरपूरवडे येथील भीमाशंकर मंदिर हे बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. विशेषतः श्रावणातील सोमवारी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असल्यानं शिरपूरवडे टिंगरी मार्गावर वाहनांची वर्दळ वाढते. मात्र त्याच काळात रस्त्याची दुरवस्था भाविकांच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं त्यांची खोली लक्षात येत नाही, त्यामुळे दुचाकी स्वारांसह इतर वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरवर्षी श्रावण महिन्यात मोठ्या संख्येनं भाविक या तीर्थयात्रेला भेट देत असतात. असे असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. श्रावणातील पहिला सोमवार येण्यापूर्वीच या रस्त्याची तातडीनं डागडुजी करून खड्डे बुजवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच रस्त्याची दुरुस्ती वेळेत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. त्यामुळे आता संबंधित प्रशासन ह्या मागणीची किती गंभीरतेनं दखल घेते आणि श्रावणातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रस्त्याची दुरुस्ती कधीपर्यंत केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर. वस्तीवर जाणारा हा दळणवळणाचा रस्ता आणि ह्या दळणवळणाच्या रस्त्यावर या ठिकाणी खड्ड्यांचं फार मोठं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे. याच्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होतात. आता आमच्या श्रीपूरवडे गावातील आमचं आराध्य दैवत भीमाशंकर मंदिर येथे श्रावण मासारंभ निमित्त अनेक भाविक त्या ठिकाणी हजारो संख्येने येत असतात आणि या ठिकाणी दरवर्षी या खड्ड्यांमध्ये पडून अनेक अपघात या ठिकाणी होतात. तरी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण तात्काळ या रस्त्याची देखभाल करावी किंवा त्याची डागडुजी करून हा भाविकांना त्रास होऊ नये म्हणून या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन याची डागडुजी करून तात्काळ डांबरीकरण या ठिकाणी करावं अशी मी विनंती या ठिकाणी शासनाला करतो. या 2-5 दिवसामध्ये जर का डागडुजी केली नाही, भाविकांना त्रास झाला तर मी या ठिकाणी शासनाच्या दालनामध्ये या ठिकाणी आंदोलन करेल. याची दखल संबंधित विभागाने घ्यावी असं आवाहन गावकऱ्यांच्या वतीने या निमित्ताने करतो. धन्यवाद.